गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला बायोमॉलिक्युल्स हा टॉपिक चालू आहे. या टॉपिकमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रोटीन हा पार्ट स्टडी केलेला आहे. प्रोटीनमध्ये प्रोटीन डेफिनेशन, त्यानंतर झ्विटर-आयन, देन पेप्टाइड बॉन्ड आणि त्यानंतर टाइप्स ऑफ प्रोटीन्स. त्याचे दोन टाइप्स आपण पाहिलेले आहेत अकॉर्डिंग टू द शेप, ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायबरस प्रोटीन. मग ह्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना आपण प्रोटीन पार्ट कंटिन्यू करणार आहोत. नेक्स्ट कन्सेप्ट आहे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रोटीन म्हणजे हे आपण या ठिकाणी स्टडी केलेलं आहे. नाउ दिस प्रोटीन इट हॅव द डिफरंट व्हायटल बायोफंक्शनल इम्पॉर्टन्स इन द डिफरंट ऑर्गन्स. हा जो प्रोटीन आहे त्याच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सच्या ठिकाणी फिजियोलॉजिकल फंक्शन हा त्या ठिकाणी प्ले करतो, काम करतो. नाउ दिस प्रोटीन मीन्स इट इज ॲक्ट ॲज अ इन सम मसल्स टू गिव्ह द पर्टिक्युलर शेप, or also keratin protein which is present in hairs and nails, and myosin protein which is present in the muscles. मग हे जे प्रोटीन्स आहेत त्या पर्टिक्युलर ऑर्गनला, हे पार्ट्सला शेप देण्याचं त्या ठिकाणी काम करतात. दे गिव्ह द पर्टिक्युलर स्ट्रक्चर टू दॅट ऑर्गन्स. अँड ऑल्सो इट प्ले ॲक्ट ॲज अ एन्झाईम. हा एन्झाईम म्हणून सुद्धा काम करतो इन अ डिफरंट फिजियोलॉजिकल केमिकल रिॲक्शन. वेगवेगळ्या ऑर्गन्सच्या ठिकाणी जे काही फिजियोलॉजिकल रिॲक्शन्स होतात त्या ठिकाणी ते कंप्लीट करण्यासाठी ॲज अ कॅटलिस्ट म्हणजेच एन्झाईम म्हणून प्रोटीन्स हे काम करत असतात. मग या ठिकाणी प्रोटीनचं जर आपल्याला फंक्शन्स आपल्याला जर स्टडी करायचे असतील तर पहिल्यांदा त्याचं स्ट्रक्चर आपल्याला ह्या ठिकाणी स्टडी करावं लागेल. द डिफरंट फंक्शन्स ऑफ द प्रोटीन्स कॅन बी अंडरस्टूड by the structure of protein. Now there are the four types of structure of protein: primary, secondary, tertiary and quaternary structure of proteins. या ठिकाणी हे चार स्ट्रक्चर आहेत. पहिला आहे प्रायमरी प्रोटीन्स, secondary proteins, then tertiary protein, त्यानंतर आपण पाहणार आहोत quaternary proteins. मग ह्यामधला आपण पहिला स्ट्रक्चर आपण ह्यामधला स्टडी करणार आहोत प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ protein. Now this primary structure of protein is understood by the long chain of the alpha amino acid. पहा, जो अल्फा अमिनो ऍसिड आहे मागच्या शिकवले तुम्हाला प्रोटीन्स म्हणजे काय, इट इज अ लॉंग कंटिन्युअस चेन पॉलिमर ऑफ द अल्फा अमिनो ऍसिड. मग हे अल्फा अमिनो ऍसिड हे एकमेकांना कसे लिंक होत जातात, बाय पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड कसं तयार होतं हे आपण मागच्या वेळेस केमिकल रिॲक्शन बघितलेलं आहे. बाय रिमूव्हल ऑफ द वॉटर मॉलिक्यूल इन बिटवीन द टू अल्फा अमिनो ऍसिड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द पेप्टाइड बॉन्ड. मग असा पेप्टाइड बॉन्ड या ठिकाणी तयार होतो. मग हा जो लॉंग कंटिन्युअस चेन आहे ह्यालाच आपण काय म्हणणार आहोत या ठिकाणी प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन्स. यामध्ये काय आहे आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत. NH CH R dash C double bond O, NH CH R2 dash C double bond O. जो नवीन पेप्टाइड बॉन्ड आहे या ठिकाणी आपण कलर मी चॉकने रिप्रेझेंट केलेला आहे. NH CH R3 dash C double bond O, peptide bond. NH CH
एन टर्मिनल आणि हा एन टर्मिनल कोणत्या साइडला आहे लेफ्ट साइडला हा एन टर्मिनल कोणत्या साइडला आहे लेफ्ट साइडला आणि राइट साइडला पहा सी डबल बॉन्ड आहे म्हणून याला काय म्हणायचं आहे सी टर्मिनल याला काय म्हणायचं आहे सी टर्मिनल आणि हा कोणत्या साइडला आहे राइट साइडला मग हा जो रिप्रेझेंटेशन आहे याला काय म्हणतो आपण विद्यार्थ्यांनो रिप्रेझेंटेशन of primary structure विद्यार्थ्यांना आपण प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन यामध्ये सिलेबस मध्ये जरी ह्याचे 4 टाइप्स असले तरी ह्यामध्ये एकच स्ट्रक्चर प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन फक्त एक्सप्लेन केलेला आहे सिलेबस साठी आहे यानंतर प्रोटीनचा आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत डिनेचरेशन ऑफ प्रोटीन डी या शब्दाचा मीनिंग तुम्हाला माहित आहे डी म्हणजे रिमूव्हल नेचरेशन म्हणजे त्याचा जो स्ट्रक्चर आहे या ठिकाणी आपण चेंज करणार आहोत डिनेचरेशन मीन्स इट इज द प्रोसेस इन विच the structure of the protein it can be changed without breaking of the peptide bond म्हणजे जो काही प्रोटीनचा जो स्ट्रक्चर आहे हा स्ट्रक्चर आपण बदलतो त्या ठिकाणी त्याचा जो शेप आहे स्ट्रक्चर आहे हा आपण चेंज करतो त्यामधला जो पेप्टाइड बॉन्ड आहे हा पेप्टाइड बॉन्ड ब्रेक न करता आपण तो स्ट्रक्चर हा बदलतो त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे डिनेचरेशन ऑफ प्रोटीन म्हणजे त्याचा आकार त्या ठिकाणी आपण बदलतो इज द प्रोसेस इन विच द मॉलिक्युलर शेप ऑफ द प्रोटीन इट इज द प्रोसेस इन विच मॉलिक्युलर शेप ऑफ प्रोटीन is changed without breaking of peptide bond मग यामध्ये आपण एक स्ट्रक्चर या ठिकाणी आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो coiled shape of the protein coiled globular protein मग हा जो coiled globular protein आहे ह्याचा आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत डिनेचरेशन हा जो शेप आहे त्याचा आपण या ठिकाणी लूज करतोय म्हणजे जो कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे त्याचा आपण सिंपल स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट करतो जो कॉइल्ड स्ट्रक्चर आहे त्याचा आपण काय बनवलेला आहे लूज प्रोटीन बनवलेला लूज प्रोटीन्स अँड लूप्स म्हणजे काय लूज प्रोटीन मग हा जो मॉलिक्युलर शेप आहे प्रोटीनचा आपण जो चेंज करतो त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे डिनेचरेशन ऑफ द प्रोटीन मग विद्यार्थ्यांनो ह्या पार्ट मध्ये ह्या व्हिडिओ मध्ये आपण आज पाहिलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन ह्याचे एकूण 4 स्ट्रक्चर आहेत यामधला फक्त तुम्हाला सिलेबस साठी आहे प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे काय आहे पॉलिमर प्रमाणे जो लॉन्ग चेन असतो असा यामध्ये हा अल्फा अमिनो ऍसिड जो आहे अल्फा अमिनो ऍसिड हा या ठिकाणी लिंक होत जातो रिपीट होत जातो हा अल्फा अमिनो ऍसिड आहे कोणाच्या थ्रू बाय पेप्टाइड बॉन्ड हा काय आहे या ठिकाणी पेप्टाइड बॉन्ड इट इज द पेप्टाइड
मग हा जो लॉंग चेन आहे ह्या काय म्हणायचं आहे प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन ह्याच्या लेफ्ट साईडला काय आहे नायट्रोजन आहे ह्याला म्हणायचं आहे एन टर्मिनल ह्याच्या राईट साईडला काय आहे कार्बन आहे ह्याला सी टर्मिनल म्हणायचं आहे त्यानंतर बघितलेलं आहे डिनेचरेशन ऑफ प्रोटीन्स इन दिस द मॉलिक्युलर शेप ऑफ द प्रोटीन कॅन बी चेंज्ड इनटू द सिंपल प्रोटीन विदाउट ब्रेकिंग ऑफ द पेप्टाइड बॉन्ड हा आहे कॉइल ग्लोब्युलर म्हणजे एकदम जवळ असलेला प्रोटीन आहे ह्याला आपण लांब केलेला आहे सिंपल केलेला आहे याचं डिनेचरेशन त्याला लूज प्रोटीन असं आपण म्हणतो इथं आपल्या ह्या टॉपिकमध्ये प्रोटीन हा पार्ट संपलेला आहे थँक्यू